नमस्कार YouTube फॅमिली। 115 वर्षांचा लढा आता संपला। सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक निर्णय, विधानसभेत मोठी घोषणा। चला तर कोणती आहे ही मोठी घोषणा ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कामगार वसाहतींमधील नागरिकांना मालकी हक्क मिळवून देणारा 118 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक आणि अत्यंत जटिल प्रश्न अखेर राज्य शासनाने मार्गी लावला आहे। सोलापुरातील B2 प्रवर्गातील 813 मालमत्तांमधील तब्बल 9000 कुटुंबांना या जमिनी फ्री होल्ड म्हणजे भोगवटादार वर्ग 1 करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली। सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक निर्णय हा मालकी हक्क देताना नागरिकांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून 1989च्या रेडी रेकनर दराच्या अवघ्या 2.5% रक्कम शुल्क म्हणून घेण्याचा सवलतीचा निर्णय शासनाने घेतला आहे। याबाबत अधिक माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 118 वर्षांपूर्वी इंग्रजांच्या काळात कामगारांसाठी या वसाहती स्थापन करण्यात आल्या होत्या। या जमिनी फ्रीहोल्ड व्हाव्यात म्हणून येथील जनता अनेक वर्षे वाट पाहत होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे तो सुटू शकला नाही। आता प्रशासकीय पातळीवर सर्व अडथळे दूर करून मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे। शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूरमधील 9000 कुटुंबातील सुमारे 40,000 नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले। एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे की सोलापूर महानगरामध्ये जे अनादी कालापासून 118 वर्षापूर्वी भास्करराव जाधवजी जे इंग्रजाच्या काळामध्ये 118 वर्षापूर्वी इंग्रजाच्या काळामध्ये कामगार वसाहती ज्या होत्या त्यांना काही जमिनी दिल्या होत्या आणि ह्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी 118 वर्षापासून तेथील जनता ही वाट पाहत आहे आणि त्यामुळे ह्या 813 मिळकती आहेत आणि 9000 कुटुंब आहेत, 40,000 परिवार आहे, 40,000 जनसंख्या राहते या वस्तीमध्ये। आणि ही तांत्रिक बाब इतकी क्लिष्ट होती की सर्व विभाग थकून गेले। आतापर्यंत माननीय स्वतः सुशीलकुमार शिंदेजी माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी असे सर्वांकडे हा प्रश्न गेला, पण काही हा प्रश्न सुटत नव्हता। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि हा प्रश्न सोडण्याकरता आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आता सोलापूरमध्ये B2 मध्ये असलेल्या 813 प्रॉपर्टीज ज्यामध्ये 9000 परिवार आहे यांना आता फ्री होल्ड करण्यात आलेला आहे। आणि फ्री होल्ड करताना 1989चा जो रेडी रेकनर होता, आजचा नाही, 1989च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, फक्त 2.5%, 89च्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे एवढाच त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी सोलापूरच्या B2च्या सर्व प्रॉपर्टी आता फ्री होल्ड होणार, हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे।